मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अजूनही पोलीस स्टेशन बाहेरच बसलेला असतो. कधी एकदा तो सायलीला पाहिल असं त्याला होत असतं. एकदम उदास तो असतो. तेव्हा चैतन्य तेथे जातो आणि त्याला म्हणतो, हे घे, थोडं काहीतरी खाऊन घे. अरे, दुपारपासून तुझ्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये आणि ना तू पाणी पितोय. तरीही अर्जुन नकारच देत असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, असं करून कुठे चालेल का अर्जुन, मग तुझ्यासाठी मी ज्यूस घेऊन येऊ का? तरीही अर्जुनचा नाहीचा पाढा आपला सुरूच राहतो. चैतन्य हरतो, असं करून चालणार आहे का? अर्जुन, ही कोर्ट उघडेपर्यंत आपल्याला बेलसाठी अप्लायच करता येणार नाही. मग आता तो म्हणतो की नाही, मी खाणारच नाही काही. सायलीला एक सोडून तर जाणारच नाही आणि ती सुटेपर्यंत इथून हलणार सुद्धा नाही. अर्जुन सारखाच आतमध्ये डोकावून पाहत असतो. त्याच्या मनाची काय अवस्था आहे हे चैतन्याला आता समजतं. त्या दोघांच हे एकमेकांवर किती प्रेम आहे हे चैतन्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर दुसरीकडे प्रिया अजूनच आकडतांडव करत असते. मोठ्याने ओरडत असते की काय हो सायलीला काय कमी काय होती या घरात? काय कमी होतं या घरामध्ये? ये तरीही अशी लहान मुलं पळवून नेणं, त्याचबरोबर पैसे कमवण्याची तिला गरज तरी काय होती? आता असा आरोप आता प्रियाने सायलीवर केल्यामुळे मधुभाऊंच्या तळपायाची आग मस्तकातच जाते आणि ते रागातच प्रियावर हात उचलणार असतात आणि प्रिया असं रागातच मोठ्याने म्हणतात. सर्वजण आता त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात, कारण आता मधुभाऊंचा हात हा उचललेला असतो. त्यावेळी आता प्रिया खूपच रागात म्हणते, मारा ना, तुम्हाला मारायचं असेल ना तर मारा मला. तुम्ही थांबलात कशाला? मारा की खरं बोलण्याची शिक्षा द्या मला. अहो चोया, म्या कोण करतन तर सायली करते आणि लहान मुलांना पळवून घेऊन कोण जात तर सायली जाते. तरीही मार कोण खाणार? तर मीच खाणार, असं म्हणून प्रिया उगीचच विषय वाढवत असते. ते पाहून सर्वांनाच आता तिचा राग येत असतो आणि मधुभाऊंना तर असं वाटत असतं की सनासन हिच्या 2-3 कानाखाली ठेवून द्याव्यात. पण आता अश्विन म्हणतो, तन्वी उगीचच वाद नकोय, आता शांत रहा ब्र. तरीही प्रिया गप्प राहायचं नाव घेत नाही. उद्धट प्रिया आता अश्विनवरच ओरडते आणि म्हणते, काय रे तू मला काय सांगतोस? मधुभाऊंना सांग की ते तुझ्या बायकोवर हात उघारतायत, तुला दिसत नाही का? तरीही सर्वजण आता प्रियाकडे अजूनच रागात पाहा राहतात, कारण यांना तिचं बोलणंच आवडलेलं नसतं. मग आता ते एक वडिलांच्या हक्काने तुझ्यावर हात उघडता आहे, तेवढं लक्षात ठेव. आता प्रताप प्रियाला म्हणतो आणि गप्प करतो. त्यांनी आता स्वतःला आवर तर घातलाय, परंतु त्यांना जाब विचारण्याचा ना तुला पूर्णपणे अधिकार आहे. त्यावेळी आता प्रिया विचारते, मग ते सायलीला का जाब विचारत नाहीत? मग प्रताप अगदी ठणकावूनच सांगतो की सायलीने असं काही केलं असेल ना, यावर आमचा कुणाचाच विश्वास नाहीये. म्हणून ते प्रियालाच खोट पाडतात आणि खोट्या आरोपाच तू काय सांगतीयस? अगं, असे अनेक वेळा सायलीवर खोटे आरोप तर झालेच आहेत. अगं, सायलीवर चोरीचा आरोप सुद्धा झाला होता आणि नंतर काय तर तू तोंडघाशी पडलीच होतीस ना, तुला आठवते ना? असं म्हणून प्रताप तिला जा विचारतो. मग आता सगळ्यांना ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे जेव्हा तन्वी आणि अस्मिताने सायलीवर चोरीचा आरोप केला होता, तेव्हा अर्जुनने कशाप्रकारे यांचा डाव उधळून लावला आणि या दोघींचंच पितळ उघड पाडलं. मग त्यानंतर आतापर्यंत प्रियाने सायली विरोधात जे काही प्रताप केले होते आणि अर्जुनने कशाप्रकारे ते प्रताप सर्वांसमोर उघडकीस आणले. सायलीला त्रास देण्याच्या हेतूने प्रिया नेहमी इथे यायची आणि तिच्यावर घाणेरडे आरोप करायची. अर्जुनने कशाप्रकारे ते उधळून लावले हे सगळं काही आणि सगळ्यांना आठवत असतं. आता प्रियाला सुद्धा ह्या एक गोष्टी आठवतात. एकदमच ती गप्प राहते. तेव्हा आता कल्पना सुद्धा म्हणते, हे तन्वी बघ जरा, तू थांब हा, कारण अगोदरच खूप भयंकर घडलं, त्यामध्ये तू आता जुनं काही साजीव करायला जाऊ नकोस हा, त्यामुळे प्लीज थांब. असं म्हणून ती डायरेक्ट रिक्वेस्टच करते. तर दुसरा दिवस उजाडतो. कल्पना आता आवरून बाहेर येते. दरवाजाकडे बिचारी डोळे लावून बसलेली असते. तेव्हा प्रताप ओळखतो की हिला अर्जुनची खूप काळजी लागली आहे, म्हणूनच तो
तिच्या जवळ जातो आणि तिला समजावतो तेव्हा ती म्हणते, बघा ना हो अर्जुन अजूनही घरी आलेला नाहीये, रात्रभर तो जागाच असेल आणि मला खात्री आहे की त्याने काही खाल्लं सुद्धा नसेल. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं पण चैतन्य आहे ना त्याच्याबरोबर, तो घेईल की त्याची काळजी. मग कल्पना म्हणते, मला ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायलाच हवं, म्हणजे मी काल खूप धीर धरलाय पण आता मला नाही राहावं असं कल्पना प्रतापला सांगते. नेमकी प्रिया आवरून आता बाहेर येते आणि कल्पनाच बोलणं ऐकते. मग त्यावेळी प्रताप सांगतो, अगं कल्पना आपल्याला तिकडे नाही जाता येणार आणि चैतन्य सुद्धा सांगत होता की अर्जुनला सुद्धा कालपासून सायलीला भेटता आलेलंच नाहीये. कसा आहे ना, अगं गुन्हा गंभीर असेल ना तर काही सिक्युरिटी प्रोटोकॉल असतात आणि ते पाळावेच लागतात. तेव्हा प्रिया आता अगदी डोळे मोठे करूनच कल्पनाकडे पाहते, कारण आता सायली आणि अर्जुनची काळजी तिला लागलेली असते. त्यामुळे हाच हेतू असतो की कल्पनाने जास्त त्या दोघांजवळ जायला नको. मग त्यानंतर कल्पना म्हणते की अर्जुनला कॉल लावून द्या, मला बोलायचं त्याच्याबरोबर. त्यावेळी प्रिया आता हे सगळं ऐकते आणि मनातच विचार करते की अर्जुन डोळ्यासमोर असला की या कल्पीच ना तोंड वाकडं असतं आणि मग नंतर नुसतं प्रेम उतू चालतया आई कॅटेगरी बायकाच ना, काही कळतच नाही. तर इकडे आता प्रताप म्हणतो, करतो मी कॉल. तेव्हा प्रताप कॉल करतो. अर्जुन अजूनही पोलीस स्टेशन बाहेरच बसलेला असतो. तेव्हा कॉल रिसीव्ह करत अर्जुन हॅलो असं म्हणतो. मग प्रताप विचारतो, अर्जुन कसा आहेस बाळा. मग अगदी उदास होत अर्जुन म्हणतो, मी ठीक आहे. तेव्हा कल्पना प्रतापकडून फोन घेत म्हणते, मला द्या की फोन. तेव्हा कल्पना विचारते, काय रे अर्जुन बरा आहेस ना बाळा, तू काही खाल्लंयस का. तेव्हा तो म्हणतो, नाही आणि मला आता काही जाणार सुद्धा नाहीये. मग कल्पना म्हणते, बाळा असं नको ना करू, अरे अशाने तुझी तब्येत बिघडेल ना. तेव्हा तो आता सांगतो, मम्मा कालपासून मी सायलीला भेटलो सुद्धा नाहीये. भेटायच तर सोड, मला तिला बघता सुद्धा आलेलं नाहीये. ती कशी असेल, काय करत असेल, ती खूप घाबरली असेल का. मम्मा आपल्या मनातील सायली बद्दलच्या भावना व्यक्त करत तो खूपच इमोशनल झालेला असतो. तिला असं वाटत असेल की मी येईल तिला सोडवायला, पण मी आता या क्षणी सुद्धा काही करू शकत नाहीये. या सगळ्यात मला भूक तरी कशी लागणार आहे. तेव्हा कल्पना सांगते, हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. ऐक ना बाळा, तू थोडा वेळ घरी येऊन जातोस का असं कल्पना विचारते. अर्जुन म्हणतो, नाही मी नाही येणार आता घरी आणि सायलीला घेतल्याशिवाय तर येणारच नाही. तेव्हा कल्पना म्हणते, बाळा तू तिथेच फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे बाळा. अरे बाळा, तुझ्यामध्ये ताकद तर असायला हवी ना. तेव्हा अर्जुन सांगतो, कारण सायलीच माझी ताकद आहे. आता मी तिला घेऊनच घरी येईल. आता ठेवतो फोन असं म्हणून तो आता फोन ठेवतो. अर्जुन घरी येणार नाही. कल्पनाच काही ऐकत नाही हे पाहून आता प्रिया मात्र गालातच हसते. तिच्या मनासारखंच होतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्याला पाहत इन्स्पेक्टर साहेब विचारतात, अरे छा, तुम्ही रात्रभर इथेच बसला होतात का. त्यावरती अर्जुन म्हणतो, मग काय करणार आम्ही, कारण काल कोर्ट बंद होतं, मला काही करता आलं नाही. मी तर मला कोऑपरेट सुद्धा करत नाही. माझ्या बायकोला का अटक केली ही बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही शेअर करत नाहीत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तुम्ही एवढा वेळ इथे बसून होतात तर या केस बद्दलची एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो या आता. असं म्हणून इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या जागेवर जातात आणि आपला लॅपटॉप ओपन करतात. त्यानंतर ते अर्जुन चैतन्याला सांगू लागतात, सायली सुभेदार या एका लहान मुलाबरोबर बोलताना आणि त्याला बिस्किट देतानाचा फुटेज आहे आमच्याकडे. त्यानंतर आता ते एक फुटेज अर्जुनला दाखवतात. मग अर्जुन ते फुटेज पाहतो. त्यामध्ये सायली एका लहानशा मुलाला बिस्किट देताना दिसतीये. त्याचबरोबर त्यानंतर त्याच्या हाताला पकडून त्याला रस्ता सुद्धा ती क्रॉस करून देते. एवढं फुटेज आता त्यामध्ये असतं. अर्जुन आता त्याचे फोटो पटापट क्लिक करून घेतो. मग अर्जुन म्हणतो, फक्त बिस्किट देण्याने लहान मुलाला काहीही होत नाहीये. चैतन्य सांगतो, हो ना, याने काय प्रूव्ह होणार आहे. मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात, तो लहान मुलगा
रडत होता एवढं तुम्ही जरा निरीक्षण करून पहा आणि त्याचबरोबरच्या मिसेस या त्याला रोड क्रॉस करून सुद्धा घेऊन गेल्या. आता यानंतरच फुटेज नाही आमच्याकडे, परंतु त्यानंतरच तो मुलगा गायब झाला आणि त्याला भेटलेली सायली ही अगदी शेवटचीच व्यक्ती होती. मग अर्जुन विचारतो की म्हणजे तुमचा फक्त संशय आहे ना माझ्या बायकोवर? अहो ती फक्त त्या मुलाशी बोलतीये यावरून तुम्ही फक्त चाइल्ड ट्रॅफिकिंग पर्यंत पोहोचलात. तेव्हा आता ते म्हणतात की अशा भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या स्त्रिया चाइल्ड ट्रॅफिकिंग करतात. मग आता इन्स्पेक्टर साहेबांचे हे बोलणं ऐकून अर्जुन चैतन्याला राग येतो, कारण सायली अशी नाहीये, तीच नेचर कसा आहे त्या दोघांनाही चांगलंच माहीत असतं. अर्जुनला समजतं माझ्या सायलीला कोणीतरी मुद्दामच यामध्ये अडकवलंय. इन्स्पेक्टर म्हणतात आमचा चांगलाच अनुभव आहे यामध्ये, कारण अशा आम्ही खूप स्त्रिया पाहिल्यात ज्या भोळेपणाच नाटक करून मुलं पळवतात. अर्जुन रागातच म्हणतो तुमचा हा अनुभव इकडे कोर्टामध्ये काहीही उपयोगाचा नाहीये, कारण सायली या मुलाशी का बोलली, पुढे काय घडलं हे सगळं मी शोधून काढेनच. आता मला फक्त हे सांगा की हे सीसीटीव्ही फुटेज कुठल्या रस्त्याचा आहे? तेव्हा अर्जुनाशी इन्फॉर्मेशन विचारत असताना इन्स्पेक्टर साहेब नजर चोरतात आणि मग म्हणतात की या व्यतिरिक्त मी काहीच माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. तेव्हा अर्जुन आता रागाच्या भरातच म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची नसेल तर नका देऊ. काल मी शांत बसलो होतो, परंतु आज मी अजिबातच शांत बसणार नाही, कारण तुम्ही फक्त माझ्या बायकोला संशयावर अटक केली, तिच्यावर चाइल्ड ट्रॅफिकिंगची केस लावली आणि तिला वकीलही मिळू दिला नाही. हे सगळं तुम्ही ना आता कोर्टामध्ये एक्सप्लेन करा. आता आपण कोर्टातच भेटूयात असं आता अर्जुन जेव्हा म्हणतो आणि जायला निघतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक मिनिट, म्हणून ते आता अर्जुनला सत्य माहिती सांगतात की हे फुटेज हे कुणेकर चौकात आल्या सिटी हॉस्पिटल बाहेरचा आहे. आता अर्जुनला ही माहिती मिळाल्यानंतर तो क्यू असं म्हणतो आणि चैतन्य बरोबर त्या ठिकाणी जायला निघतो. तर दुसरीकडे प्रतिमा आता एकदम रूममध्ये शांत बसलेली असते आणि रडत असते. सुमन तिच्यासाठी नाश्ता घेऊन तेथे जाते आणि म्हणते वहिनी हे पहा, सायलीला अटक झाल्यापासून तुम्ही अशाच बसले आहात आहो, तुम्ही तर पाण्याचा एक घोट सुद्धा घेतला नाहीये. आता काहीतरी खाऊन घ्या असं म्हणून ती स्वतः आता तिला घास भरवणार असते परंतु प्रतिमा नकारच देते. तेव्हा सुमन तिला समजावत म्हणते वहिनी प्लीज असं नका ना करू, माझं मन मला सांगते की सायली नक्कीच या प्रकरणातून सुटेल, पण तोपर्यंत तुम्ही अजिबात धीर सोडू नका आणि स्वतःची तब्येत सुद्धा खराब करून घेऊ नका. हे घ्या खाब्र असं म्हणून ती अगदी घास भरवणार असते तर प्रतिमा नकारच देते. मग त्यानंतर सुमंतीला समजावते वहिनी ऐका ना माझं, अहो अर्जुन आहे ना आपला, तो सायलीला काही म्हणजे काहीच होऊ देणार नाही आणि गरज पडली तर भाऊजी नक्कीच जातील की मदतीला. त्यानंतर प्रतिमा सांगते हे बघ, जोपर्यंत सायली निर्दोष सुटल्याचं मला कळत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाही आणि पिणार सुद्धा नाही. तर आता सुमनची पुढे तिच्या काही चालत नाही. सायलीला काही झालं तर प्रतिमाला अजिबातच ते सहन होत नसतं. मग दुसरीकडे आता इन्स्पेक्टर साहेबांनी पत्ता दिल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी पोहोचतात. अर्जुन आता इकडे तिकडे अगोदर चेक करतो आणि मग त्याला सीसीटीव्ही कॅमेरा दिसतो. तेव्हा तो म्हणतो की राईट ऐक अर्जुन, आता सायली समोरून आली होती आणि तो मुलगा सायलीला नेमका इथेच भेटला होता आणि मग ते दोघेही रोड क्रॉस करून त्या समोरच्या बाजूला गेले. बरोबर तेथे एक गाडी आहे बघ, म्हणून ते त्या गाडीजवळ जातात. आता तेथे एक ताई असतात आणि त्या ज्यूस विकत असतात. मग अर्जुन मुद्दाम होऊन एखादा पाण्याची बॉटल त्यांच्याकडून विकत घेतो. तेव्हा तो विचारतो तुमची गाडी दिवसभर इथेच असते का? तेव्हा त्या ताई म्हणतात हो, सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत इथेच असते. तेव्हा अर्जुनला समजतं की आता ह्या दिवसभर तर इथे असतात. मग आता यांच्याकडूनच इन्फॉर्मेशन काढायला हवी. तर अर्जुन मेन मुद्द्याला हात घालतो आणि म्हणतो काल इथून एक मुलगा गायब झालाय, त्याबद्दल काही माहीत आहे का?
तेव्हा आता त्यांचा चेहरा सगळं काही सांगून जातो आणि त्या अर्जुनकडे पाहत सुद्धा नाही. त्या म्हणतात की नाही माहित मला नक्की काय घडलं. त्यानंतर अर्जुन पाण्याची बॉटल चैतन्याकडे देतो, खिशामधून मोबाईल काढतो आणि त्या ताईला फोटो दाखवत विचारतो या मुलाला तुम्ही पाहिलत का. तरीही त्या नाहीच म्हणतात आणि जरा घाबरतात. तिच्या प्रत्येक हालचालींकडे चैतन्य हा बारीक लक्ष ठेवून असतो आणि त्याचबरोबर अर्जुन सुद्धा. मग चैतन्य म्हणतो, ताई अहो एकदा फोटो नीट तरी पहा आणि मग सांगा की. मग पुन्हा एकदा अर्जुन तो फोटो त्या ताईंना दाखवतो. तेव्हा त्या ताई म्हणतात की मला खरंच काही पण माहित नाही, तुम्ही दोघे पोलीस आहात का असं म्हणून ती जरा घाबरते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही पण जर तुम्ही काही खरं सांगितलं नाही तर तुमची गाडी ना मी नक्कीच बंद करू शकतो. तेव्हा ती ताई खूपच घाबरते आणि म्हणते नाही साहेब असं करू नका, प्लीज 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 असं करू नका कारण या गाडीवर तर माझं पोट आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मग मला खरं सांगा ब्र, काय माहित आहे तुम्हाला याबद्दल, या मुलाला तुम्ही बघितलं का इथे आणि तो कधी गायब झाला हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. सर्व खरी इन्फॉर्मेशन यायची. बोला पटकन असं म्हणून अर्जुन जरा चिडतो तर त्या ताईचा नाईलाज होतो. तेव्हा ती आता म्हणते हो सांगते मी. तेव्हा हा पोरगा तर माझ्याकडेच आहे साहेब असं जेव्हा ती ताई सांगते तेव्हा अर्जुनला खूपच धक्का बसतो आणि तो विचारतो काय. मग आता त्या ताई कोणाला तरी कॉल करतात आणि त्या पोराला लवकरात लवकर गाडीवर घेऊन ये असं सांगतात. आता अर्जुन आणि चैतन्य तर एकदम शॉकमध्येच असतात कारण त्यांना समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी इथे गडबड आहे. मग आता अर्जुन विचारतो म्हणजे या मुलाला तुम्ही किडनप केलेत का. तेव्हा त्या ताई म्हणतात नाही साहेब नाही, अहो मी का किडनप करेल. अहो काल 2 गुंड आले होते आणि त्यांनी मला धमकवलं आणि तुझ्याकडे या मुलाला ठेव असं म्हटलं. तेवढ्यातच एक माणूस आता त्या लहानशा मुलाला घेऊन तेथे येतो. मग त्या ताई म्हणतात हा बघा हाच तो मुलगा आहे. मग अर्जुन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याची विचारपूस करत त्याला विचारतो बाळा तू ठीक आहेस ना. त्यानंतर त्या ताई म्हणतात मी बोलले सुद्धा त्या गुंडाला अशापायी त्या लहान मुलाचे हाल करायचे. मग तो बोलला की मी सांगतो ना तेवढंच करायचं नाही तर तुझा कोथळाच बाहेर काढेन असं म्हणून त्या ताई सगळं खरं सांगतात आणि रडू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो रिलॅक्स ताई रिलॅक्स असं म्हणून तो पुन्हा सायलीचा फोटो दाखवत या मुलासोबत एक बाई होती, हिनेच तिला किडनप केलं होतं का असं तो विचारतो. मग आता त्या ताई म्हणतात नाही अहो असं काही झालं नाही. अहो उलट हा मुलगाच रस्त्याच्या मधोमध तेथे उभा होता. तेव्हा या बाईनेच त्याला शांत केलं आणि मग तो गुंड आला आणि या पोराला सुद्धा घेऊन गेला आणि थोड्या टाईमाने परत आला आणि या पोराला माझ्याकडे देऊन गेला. मग अर्जुनच्या लक्षात सगळ्या काही गोष्टी येतात की कशाप्रकारे माझ्या सायलीला या सर्व प्रकरणांमध्ये अडकवलंय. तेव्हा चैतन्य विचारतो ताई ऐका ना, एक काम करा तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगू शकाल. तेव्हा पोलिसांना नाही मी नाही सांगणार, मला भीती वाटते असं त्या ताई म्हणतात आणि हात जोडतात आणि मला पोलिसांची खूप भीती वाटते असंही सांगते. मग अर्जुन म्हणतो हे पहा पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात पण जर तुम्ही खरं सांगितलं नाही ना तर आपल्याला कोणीच मदत करणार नाही आणि मला माहित आहे तुम्ही जर तिथे येऊन खरं सांगितलं तर तुम्ही यामध्ये अडकणार नाही, ही पूर्णपणे जबाबदारी माझी असेल. तेव्हा त्या ताई आता कशाबशा तयार होतात. अर्जुन आणि चैतन्य त्या ताईंना घेऊन थेट आता पोलीस स्टेशनमध्ये जातो. इन्स्पेक्टर साहेबांसमोर उभा करतो आणि सांगतो की इन्स्पेक्टर साहेबला माझ्या बायको जे ठिकाणात सीसीटीव्ही फुटेज दाखवलं होतं तिथे या ताई सरबतची गाडी लावतात. मग आता ताई खरं काय घडलं होतं ना ते सांगा जरा यांना असं अर्जुन म्हणतो. मग आता त्या ताई सांगू लागतात साहेब हे पहा त्या फोटोतल्या पोराला त्या ताईने पळवून नेलेलं नाहीये. मग अर्जुन सायलीचा फोटो दाखवतो आणि याच ना असं विचारतो. त्या ताई हो असं म्हणतात. मग अर्जुन सांगतो माझी बायको सायली आहे ही आणि तो मुलगा सायलीकडे नाहीचे. तेव्हा कशावरून असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा आता त्या ताई सांगू
लागतात एक माणूस येऊन त्या मुलाला तेथे येऊन घेऊन गेला आणि तो गेल्यानंतर त्या ताई लगेच त्यांच्या दिशेने निघाल्या आणि तो माणूसन गुण्ण होता साहेब. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता हे सगळं ऐकून हसतात आणि अर्जुनलाच विचारतात, काय अहो सुभेदार साहेब, अहो तुम्ही तुमच्या बायकोला वाचवण्यासाठी असे खोटे साक्षीदार पैसे देऊन घेऊन याल असं वाटलं नव्हतं कधी मला. तेव्हा अर्जुनवर असा खोटानाटा आरोप केल्यामुळे तो अगदी रागातच त्यांच्याकडे पाहतो, कारण अर्जुनने सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मांडलेली असते आणि खरेच पुरावे घेऊन म्हणून तो आलेला असतो. मग आता इन्स्पेक्टर साहेबांच हेच बोलणं ऐकून